शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी, राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो, सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो। अंजलीताई दमानिया या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। प्रत्येक वेळेला काहीतरी घटना घडली की राजकीय नेत्यांबद्दल काहीतरी बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची असं त्या करत असतात। अंजलीताई दमानिया तुम्ही असाल किंवा IPS अंजली कृष्णा असतील, दोन्ही महिला आहेत आणि महिलांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला परस्त्री माते समान अशा प्रकारची शिकवण दिलेली आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महिलांचा अनादर होणार नाही ही आमची गॅरंटी आहे, कारण आमच्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत। राहिला प्रश्न अंजली कृष्णा ज्या IPS ऑफिसर आहेत, तर साहजिक आहे तो महसूलचा प्रश्न होता। त्यांनी तहसीलदारांना सोबत घेऊन जायला पाहिजे होतं, किमान त्यांनी वर्दीमध्ये जायला पाहिजे होतं, गणवेशामध्ये जायला पाहिजे होतं, किमान गणवेशातले काही पोलीस अधिकारी त्यांच्या सोबत असायला पाहिजे होते। पण त्या व्हिडिओच्या अनुषंगाने जर पाहिलं तर त्यामध्ये एकही वर्दीधारी त्या ठिकाणी दिसत नाही। सगळे त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत। स्वतः त्या IPS अधिकारी सुद्धा सिव्हिल ड्रेसमध्ये आहे। कदाचित सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा त्या जाऊ शकतात असं IPS अधिकाऱ्यांना परवानगी असू शकते। त्याबद्दल कायदेशीर गोष्ट तपासली जायला पाहिजे आणि त्यात हरकत काहीच नाही। म्हणजे मिटकरी जे बोलले की काही गोष्टी तपासल्या जायला पाहिजेत तर जायलाच पाहिजेत, आणि जर ते डिसिप्लिनमध्ये किंवा संविधानिक शिस्तीमध्ये न बसणारा असेल, जर गणवेश आवश्यक असेल तर त्या ठिकाणी त्यांचं निलंबन सुद्धा झालं तर त्यात वावगं काही ठरणार नाही। अंजलीताई आम्हाला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, सगळे IPS म्हणजे 90 IPS चांगले असतीलच, आहेतच, यात वादच नाही। अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आम्ही या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये पाहिलेले आहेत। पण अंजलीताई दमानिया तुम्ही लक्षात घ्या, अनेक असे पण IPS ऑफिसर किंवा IAS ऑफिसर समाजाने, देशाने, महाराष्ट्राने पाहिलेले आहेत, ज्यांनी अनेक भ्रष्टाचार केलेले आहेत, आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे। असे खूप सारे उदाहरणं संपूर्ण भारतभरात आहेत, महाराष्ट्रात सुद्धा आहेत। त्यामुळे एखादी गोष्ट चूक असूच शकत नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही। आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल तुम्ही जे शहाणपणा करायला जातात वगैरे, शहाणपणा हा जो काही शब्दप्रयोग केलेला आहे, एक 12 कोटी लोकांचे ते लोकप्रतिनिधी आणि मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, संविधानिक पदावर बसलेले आहेत। नीट लक्षात घ्या, तुम्हाला लोकशाहीचा अभ्यास थोडा कमी आहे। लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य आणि या आधारावर हे लोकांचं राज्य आहे। इथे लोक आपला प्रतिनिधी निवडून संसदेत पाठवतात, सभागृहात पाठवतात आणि त्या ठिकाणावरून या राज्याचा किंवा देशाचा कारभार चालवला जातो। त्यामुळे लोक सर्वोच्च आहेत, कोणताही अधिकारी किंवा सरकारी नोकर हा नाही, कारण त्या ठिकाणी ते पब्लिक सर्वंट आहेत सगळेजण। आणि सरकारी अधिकारी म्हणून, सरकारी नोकर म्हणून जे लोकांचं राज्य असलेलं, लोकांचं सरकार किंवा लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व करत असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तशा प्रकारे आदेश देण्याचे अधिकार आहेत। शिवाय त्या केरळवरून आलेल्या आहेत, त्यांना इथली परिस्थिती माहिती नाही, त्यामुळे आणि भाषेचा सुद्धा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कम्युनिकेशन गॅप असू शकतो, स्थानिक परिस्थितीबद्दल त्या अनभिज्ञ असू शकतात। म्हणून दादांनी त्यांना हे समजावलं की तुम्ही आता तात्पुरती कारवाई बंद करा। मग यात वावगं काहीच नाही। शिवाय ते आदेश देतो बोललेत म्हणजे तो सरकारचा आदेश झाला, ते काही त्यांचे वैयक्तिक आदेश नाही। अजितदादा पवार हे कोणी सामान्य नागरिक म्हणून त्यांनी दमदाटी केलेली नाही, तर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तो आदेश दिलेला आहे आणि तो संविधानिक आहे। आणि तुम्ही अशा प्रकारे राजकीय पक्षांना धमक्या देऊ शकत नाही की त्यांच्यावर कारवाई झाली तर बघा वगैरे। जर त्या चुकीच्या नसतील तर कारवाई होण्याचं कारणच नाही, आणि जर त्या चुकीच्या असतील तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल। आणि तुम्ही कुठल्याही कोर्टात गेलात तरीही जे चुकीचं असेल
कायद्याच्या कक्षेबाहेरचा असेल, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला वेगळा न्याय मिळणार नाही. त्यामुळे अंजलीताई दमानिया प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करणं बंद करा. आणि आणखीन एक मला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही आम आदमी पार्टीमध्ये होतात, तिथून तुमची कदाचित हकालपट्टी झाली असेल, तुम्ही निवडणुकीला सुद्धा उभे होतात, लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला नाही. आधी लोकांचा विश्वास संपादन करा, लोकप्रतिनिधी व्हा, सरकार स्थापन करा. तुम्हाला कोणी अडवलंय महाराष्ट्राचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होण्यापासून? आणि मग त्यावेळेला लोकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. आधी लोकांचा विश्वास संपादन करा आणि बेछूटपणे राजकीय पक्षांवर जे संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे राजकीय पक्षांवर आरोप किंवा धमक्या देणं बंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.